नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण समर वॅकेशनमधील स्पोकन इंग्लिश कोर्स बघत आहोत. यामध्ये आपण चॅप्टर 1, 2, 3 कंप्लीट केलेला आहे. आज मी तुम्हाला अशाच एका सोप्या आणि साध्या व्हिडिओसोबत तुम्हाला सांगणार आहे विशेष माहिती. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. अधिक उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, द बिगिनिंग म्हणजे सुरुवात, बरोबर आहे. बिगिनिंग म्हणजे सुरुवात. आपण सुरुवात करतोय इंग्रजी बोलण्याची. मग फक्त शब्दसाठा माहिती असून किंवा फक्त शब्द किंवा फक्त कुठल्या वर्डसाठी कुठला मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द येतो, या सगळ्या गोष्टी माहिती असल्या म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलता येतं असं आहे का? हो, या गोष्टीची भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला मदत होते. पण तुम्हाला काही विशेषता दाखवायची असते. गरीब आहे, थोडासा जास्त आहे, सगळ्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे आपण कुठलीही गोष्ट बोलत असताना त्याचे टप्पे पाडले जातात. प्रथम, द्वितीय आणि तृतीय, बरोबर आहे. पहिला म्हणजे बघा ना, एखादा विद्यार्थी साधारण असतो, सर्वसाधारण असतो, हुशार असतो, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो, त्याचे टप्पे पाडत असतो. आपल्या क्लासमधील स्टुडंट्स असतील, घरामधील काही व्यक्ती असतील, आपला दादा असेल, आपली ताई असेल, तर प्रत्येकामध्ये त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे ती कमी जास्त असते. मग हे सांगण्यासाठी काही विशेष शब्दांची आपल्याला विशेषणाची गरज असते, विशेष अशा. मग यासाठी नेमकं काय बरं, कशा पद्धतीने विशेषणे वापरावे लागतील आपल्याला, किंवा कुठल्या पद्धतीने आपण ते बोलून योग्य ते आपल्या मनातील भाव आपण दुसऱ्याला सांगू शकतो, तर याची गोष्ट किंवा याच्या बद्दलची माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. बोलत असताना आपण एखाद्या व्यक्तीबद्दल विशेषणा त्याच्यामध्ये असलेल्या विशेष गोष्टीबद्दल सांगत असतो. तर तशा वेळेला कुठले शब्द यूज करायचे आहेत बघा. तर आता विशेषणाच्या सामान्य रूपापासूनच दुसरं आणि तिसरं रूप बनवताना त्याला ER किंवा EST असे प्रत्यय लावले जातात, किंवा मग मोर आणि मोस्ट अशा पद्धतीने सांगितलं जातं. जर छोटा शब्द असेल तर ER EST लागून आपण दोन्ही प्रकारे सांगू शकतो. आणि जर मोठा वर्ड्स असेल तर त्याला मोर आणि मोस्ट त्याच्या सुरुवातीला प्रत्यय लावावा लागतो आपल्याला, आणि मग त्यानुसार ते ॲडजेक्टिव्ह आपल्याला त्याची विशेषता दाखवावी लागते. तर मग आता बघा, काही ॲडजेक्टिव्ह असे आहेत कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हमध्ये, म्हणजे त्याची द्वितीय आणि तृतीय पातळी सांगण्यासाठी आपल्याला. बघा आता फॉर एक्झाम्पलमध्ये टॉल म्हणजे काय, तर उंच. टॉल म्हणजे काय, उंच. आता तो जास्त उंच आहे, उंच आहे पण तो जास्त उंच आहे असं आपल्याला ज्या वेळेला सांगायचं असतं त्यावेळेला त्याला ER प्रत्यय लागून येतो कंपॅरेटिव्हमध्ये. तर टॉलर म्हणजे तो जास्त उंच आहे, पण तो खूपच जास्त उंच आहे किंवा मग सर्वात जास्त उंच आहे. आता उंच आहे, 3 स्टुडंट आहेत, थोडासा एक ठेंगा आहे, त्याच्यापेक्षा उंच आणि त्याच्यापेक्षा उंच, ही तुम्हाला पातळी दाखवायची आहे. तर टॉल, टॉलर आणि टॉलेस्ट म्हणजे सर्वात जास्त उंच जो असतो त्याला आपण टॉलेस्ट असं म्हणतो. मग या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी बेसिकली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर असेच वर्ड्स मी तुम्हाला सांगणार आहे, कुठं ER लागतो, कुठं EST लागतो, त्याच्यानंतर कुठं मोर आणि कुठं मोस्ट वापरायचं आहे. असेच काही मोजके विशेषणे मी तुम्हाला सांगणार आहे. तशा विशेषणाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार मग आपली वाक्यरचना खूप प्रमाणामध्ये चेंजेस आणि ॲक्च्युअल आपण शिकणार आहोत. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता टॉल बद्दल सांगितलं आपण, तर टॉलर आणि टॉलेस्ट म्हणजे की जास्त उंच आणि सर्वात उंच. त्याच्यानंतर आहे पुअर, पुअर आहे गरीब, जास्त गरीब आहे, पण सर्वात जास्त म्हणजे सर्वात गरीब आहे, एकदम फर्स्ट नंबरला गरीब तोच आहे, त्याच्यानंतरचे जरा बरे आहेत असं सांगायचं असतं. त्यावेळेला आपल्याला EST प्रत्यय लागून ते पुअरेस्ट असं सांगायचं असतं, म्हणजे सर्वात जास्त, सर्वात गरीब आहे तो. रिच श्रीमंत, रिचर जास्त श्रीमंत, आणि रिचेस्ट सर्वात श्रीमंत म्हणजे एकदम टॉपरला तो असणार आहे. तो कसा असणार आहे, रिचेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर थिक म्हणजे जाड, थिकर जास्त जाड आहे ते, पण थिकेस्ट सर्वात जाड आहे. सर्वात म्हणजे एकदम खूप मोठा आहे, ते खूप जाड आहे, प्रमाणापेक्षा सुद्धा जास्त असेल त्यावेळेला आपण EST प्रत्यय लावत असतो. फास्ट, फास्टर आणि फास्टेस्ट. कार फास्ट आहे, फास्टर वेग आहे त्याचा, जास्त वेग आहे, पण सर्वात वेगवान कार असेल तर आपण तिला फास्टेस्ट असं म्हणू शकतो. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट म्हणजे सगळ्यात अतिशय गोड असं सांगायचं असेल तुम्हाला तर स्वीटेस्ट.
म्हणजे तुम्हाला स्वीट हवंय का स्वीटर हवंय का स्वीटेस्ट हवंय हे त्याच्यावर डिपेंड असतं. तुम्ही गोड प्रमाण किती खाताय, जास्त गोड खाताय का सर्वात गोड खाताय, सर्वात जास्त असलेलं असतं ते सुपरलेटिव्ह मध्ये आलेलं असतं. तर असे काही वर्ड्स आहेत, वर्ब आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत ज्याच्यामध्ये फक्त आपण ER आणि EST लागून त्याचा कमी जास्तपणा दाखवू शकतो. पण काही जे मोठे वर्ड्स आहेत त्याला आपण ER किंवा EST लावू शकत नाही. तर मग अशासाठी मोर आणि मोस्ट असे वर्ड्स आपल्याला सुरुवातीला वापरायचे असतात. इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट. मोर इंटेलिजंट म्हणजे कंपॅरेटिव्ह, जास्त. आणि मोस्ट इंटेलिजंट म्हणजे सर्वात जास्त, म्हणजे एकदम टॉपरच असतो तो मोर असतो. ठीक आहे, खूप, पुष्कळ. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. महत्त्वाचं आहे, जास्त महत्त्वाचं आहे, पण सर्वात महत्त्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. अगदी आता हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर रेग्युलर, मोर रेग्युलर, मोस्ट रेग्युलर अशा पद्धतीने. फेमस, फॉर्च्युनेट. फेमसमध्ये मोर फेमस, मोस्ट फेमस. त्याच्यानंतर फॉर्च्युनेट, भाग्यवान, खूप भाग्यवान आहे पण सगळ्यात भाग्यवान आहे. मोर फॉर्च्युनेट, मोस्ट फॉर्च्युनेट. तुम्ही सुद्धा स्वतःला मोस्ट फॉर्च्युनेट समजत राहायचं नेहमी, कारण आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. मग अशा काही गोष्टी सांगायच्या असतात. आता तुम्हाला भाग्यवान आहे असं सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता तू भाग्यवान आहेस, असंच नाही आहे. मोस्ट, मोस्ट फॉर्च्युनेट, तू खूप भाग्यवान आहेस. म्हणजे अशा काही गोष्टी आपल्याला सांगत असताना, त्याची पातळी सांगत असताना, त्या विशेषणाचं महत्त्व पटवून देत असताना आपल्याला मोर, मोस्ट किंवा ER, EST अशा प्रत्यय लावून ते महत्त्व पटवून देण्याची गरज असते. तर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. अशाच एका महत्त्वाच्या इम्पॉर्टंट व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.